कुठले काही आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आपण उठलो गेलो नाही, आपल्याला उठवले गेले. काकाला तिथं भाऊ उठवायला. काकांना शेषामामांच्या घरापाशी सोडायचं होतं, कारण तिने कुठं तर बाहेर चालल्यात. त्यांना सोडायसाठी मला बोलावलेली. सुपरफास्टमध्ये जाऊन त्यांना सोडून येतो. काकांना सोडायला आलतो शेषामामांच्या घरापाशी. छोट्या बाय दाखवतो काय करायला. हो यो एवढं लवकर उठले काही आहे मित्रांनो, सकाळ सकाळचा व्ह्यू बघा. चार्जेवरची स्कूटी घेऊन आलोय. धुकं प्लस सूर्य कसं दिसते बघा. जाता जाता आपल्याला ह्या रस्त्याकडच्या प्लॉटला पाणी सोडायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले ह्या सबलाईनच्या पाईपाचं कॉक चालू आहेत का बघायचं. सबलाईनच्या पाईपाचं कॉक येत आहेत बघा. हे ते काय आणि ह्या साईडला आहे काय. कॉकपाशी जायला रस्ता बघून घ्या कसा केलाय. रस्ता तर नाही तसा, पण अदनं मधनं कुठनं पण जायचं. फायनली कॉकपाशी पोचलोय. त्या दोन सबलाईनचं तर कॉक चालू होतं दोन्हीकडचं, आणि त्या दोन सबलाईनचा मेन कॉक आहे बघा. ह्यो चालू केला की इथून पाणी जाते त्या सबलाईनपर्यंत. आता ह्या मधला कॉक बंद असायला लागते, तर तिथं वरपर्यंत पाणी जाते. ह्यो मधला कॉक तर बंदच आहे बघा. ऊस काय जरा जास्तच पडले मध्ये. हे विहिरीची सिस्टीम सांगतो तुम्हाला. ही विहिरीच्या इथनं विहिरीपासून वर एक कॉक आहे. ह्यो एक प्लॉट आहे. तिथून वर दोन प्लॉट आहेत. निम्म्यातनं वर एक आहे, निम्म्यातनं खाली एक आहे. असं हे 3 प्लॉट ऊसाचं विहीर पाजत्या, आणि ते वरचं द्राक्षीचा प्लॉट म्हणजेच आर्कीचा प्लॉट. असं 4 कॉक आहेत बघा विहिरीला. या विहिरीनं 4 कॉकला पाणी पाजायचं फक्त. आता आपल्याला त्या वरच्या कॉकला पाणी सोडायचं आहे म्हटल्यावर इथला कॉक बंद पाहिजे. ह्या कॉकला पाणी सुरू होतं म्हटल्यावर हे कॉक चालू असायला पाहिजे. चालूच आहे हे कॉक बंद केला की तिकडच्या कॉकला पाणी जाते. झालं बघा. इकडल्या प्लॉटांचं काम झालं. आता लाईट आली की त्याचं पाणी पडतंय. आता तिकडे द्राक्ष बागेचं आणि त्या ऊसाचं नियोजन लावायला पाहिजे पहिला. आज सकाळी जरा धुकं पडले बघा. ऊन पडलंय तरी पण अजून धुकं काय कमी झालं नाही. जरा दिसतेच. आता आपल्याला पाण्याचं इकडच्या ह्या सगळ्या प्लॉटांचं नियोजन लावायचं आहे. ह्या सगळ्यांना पाणी जाणार म्हणजे इथून पाणी जाणार आहे. ह्यो मेन कॉक आहे. इथून इकडं वर पाणी जाते. आणि आता इथलं हे कॉक बंद आहे म्हटल्यावर वरती पाणी जाणार नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला हे कॉक चालू करायला लागणार. हे कॉक चालू केल्यावर इथून वर पाणी जाते बघा. आता इथून वरती म्हटला तर 3 नंबरच्या उसाला पाणी सुरू आहे. तेवढ्या उसाला पाणी पुरत नाही, कारण की खालून पाणी जास्त येते आणि प्लॉट बारका पडतोय. त्यासाठी हे 1 नंबरचा उसाचा कॉक पण सुरू करायला लागणार आहे. उसाच्या 2 कॉकला तर पाणी सोडले. आता हे मक्याचं पण कॉक सुरू आहे बघा. आता ह्या मक्याला पाण्याची काही गरज नाही, तरी पण हे कॉक सुरू केला आहे. याचं कारण म्हणजे खालनं जर जास्त पाणी आलं तर पाईपलाईनवर लोड यायला नको म्हणताना इकडं पाक वरचा कॉक सुरू केला आहे. कारण मक्क जे आहे आपलं हे सगळ्यात उंच आहे. एवढ्या वर पाणी चढत नाही. जर ते खालचं 2 कॉक सुरू केला उसातलं तर एवढ्या वर पाणी चढत नाही. आणि जरी पाणी जास्त आलं तर हे कॉक सुरू असल्यामुळं इकडं मक्क्याला पडते. त्यामुळं पाईपलाईन फुटायची संभावना कमी होत्या. हे आपलं मक्का आहे. इथं आपण डेपो मारला. ही आपली 4 दोरी. व्ह्यू कसं दिसते बघा इथून. आज कारखाना जणू गारटल्या वाटतं. धूर हळूहळू द्याले. दररोज धूर असा रेल्वेच्या इंजिनवाने फेकते. आज जरा कमी द्यायला लागले. आपल्या संपूर्ण डेपोमध्ये 1-2 चाकी ट्रेलर कोंबडी खत आहे. 1-2 चाकी ट्रेलर ते कमीमध्ये आणलेलं आपलं सोया खत आहे, आणि उरलेलं शेण खत आहे. एवढं सगळं पाक आपण त्या सऱ्या मारलेलं रानं टाकायचं होतं. आता बघायचं प्लॅनिंग काय होतंय. बागांना पाणी सुरू आहे. थंडी वाईट वाजायला आली. आज सकाळ ऊन पडले तरी पण थंडी अजून काय गेली नाही. मग फिरवून ते कामात सगळी आवरली बघा. आता आंघोळ करून कॉलेज जायचं आहे. दाजींना 9 वाजता आवरतो म्हणून सांगितले. ते फास्टमध्ये आवरलं पाहिजे. आंघोळ करतो सुपरफास्टमध्ये. झाली बघा आंघोळ. आता नियोजन सगळं दाजींच्याकडचं फिसकटले आलं, कारण की दाजी सगळ्यात पहिला मिरजेला जायचं सोडून इकडच्या साईडला जाणार होतं, पंगसुडी साईडला. मग त्यांच्याने आपलं नियोजन काय बसत नव्हतं. म्हणताना मी आलोय चालत आपल्या फाटीवरती. तिथनं मिरजेपर्यंत जाणार. आता बसनं तिथनं पुढं काय पोरं आहेतच आपल्यासाठी. फायनली बसमध्ये बसलोय.
बसमधनं डायरेक्ट स्टँडवरती आलोय बघा. जोडीदार पण आलात बघा. आता जायचं कॉलेजला. कॉलेजमध्ये एंट्री केलेली आहे. बॉटनीचं प्रॅक्टिकल इज ओव्हर. आता बॉटनीचं संपलंय. आता एक अर्धा तास ब्रेक आहे मध्ये आणि त्यानंतर दुसरं लेक्चर सुरू होणार आहे. अजून लेक्चरला तर वेळ आहे. त्याआधी कॅन्टीनमध्ये आलोय. मित्रांनो डबा एक होता. आम्ही 5 जणांच्या मध्ये संपवला आहे. आता चाललोय लेक्चरला. फायनली लास्ट लेक्चर पण संपलंय. कालच्यावर आज पण कॅच खेळले बघा. कुठे गेली पोरं बघा येतात. थोडा वेळ खेळून झालोय. आता निघलोय मिरजेकडे. चाललोय बघा घराकडं. मिरजमध्ये पोहोचलोय बघा. बाय. आपल्याला आता दाजींसोबत जायचं आहे. दाजी मार्केटमध्ये थांबल्यात. आपल्याला मार्केटमध्ये जायचं. फायनली दाजी आलेत बघा. आता जायचं घरला. घरापाशी पोचलोय. आता सगळ्यात पहिला जेवण करून घेतो. जाम भुका लागल्यात. झालं बघा जेवण. आता व्लॉग एडिट करणार आहे आणि झोपून टाकणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.